7 एप्रिल 2025 सोमवारचा हा दिवस शेअर बाजारासाठी खूपच कठीण ठरला। सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशकांमध्ये प्रचंड पडझड झाली। ही घसरण इतकी मोठी होती की काही तासांसाठी बाजारात भीतीचं वातावरण पसरलं। पण नेमकं काय झालं? किती अंकांनी हा बाजार खाली आला? त्यामागची कारणं काय आहेत? आणि लाखो कोटी रुपये बुडाले म्हणजे नेमकं काय होतं? आजच्या या व्हिडिओत हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। सकाळी 9:30च्या सुमारास जेव्हा बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स मध्ये सुमारे 3000 ते 3400 अंकांची घसरण नोंदवली गेली। वेगवेगळ्या अहवालांनुसार सेन्सेक्स 72,341 पासून अगदी 71,000च्या खाली गेलेला होता, म्हणजे साधारण 3000 अंकांनी जास्त घसरण झाली। दुसरीकडे निफ्टी मध्येही 900 ते 1153 अंकांची घट झाली। निफ्टी 21,920च्या आसपास व्यवहार करत होता, जो त्याच्या मागील बंदच्या तुलनेत जवळपास 1000 अंकांनी कमी आहे। बाजार बंद होता होता सेन्सेक्स हा 2252 अंकांनी तर निफ्टी 732 अंकांनी खाली आला। पण एक गोष्ट स्पष्ट आहे, ही घसरण म्हणजे सामान्य बाब नाही। बाजारात अशी पडझड अनेकदा मोठ्या आर्थिक किंवा जागतिक घडामोडींमुळे होते आणि आजही तसंच काहीसं झालंय। आता प्रश्न येतो की ही घसरण का झाली? याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अमेरिकेने वाढवलेले टॅरिफ। गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर आयात शुल्क म्हणजेच टॅरिफ वाढवण्याची घोषणा केली होती। 2 एप्रिलला रात्री त्यांनी ही घोषणा केली आणि त्याचे परिणाम हे थेट दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 एप्रिल पासूनच दिसायला सुरुवात झाली। या टॅरिफवर आम्ही याआधीच एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली आहे, जो व्हिडिओ तुम्ही मुंबई आउटलुकच्या YouTube चॅनलवर जाऊन बघू शकता। त्यात आम्ही टॅरिफमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील, शेअर बाजारावर काय परिणाम होतील हे आधीच तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आज 7 एप्रिलला जेव्हा बाजार उघडला तेव्हा या टॅरिफचा खरा धक्का भारतीय शेअर बाजाराला बसला। ट्रम्प यांनी भारतावर 26% टॅरिफ लावलेला आहे, ज्याचा थेट परिणाम भारतीय निर्यातीवर होणार आहे। याचा अर्थ असा की भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर आता जास्त कर भरावा लागेल, ज्यामुळे तिथे भारतीय उत्पादनं महाग होतील। परिणामी भारतीय कंपन्यांचा नफा कमी होऊ शकतो, विशेषतः IT, ऑटोमोबाईल आणि फार्मा क्षेत्रातील कंपन्यांचा। गुंतवणूकदारांना ही भीती वाटली आणि त्यांनी आपले शेअर्स विकायला सुरुवात केली। यामुळे बाजारात घबराट म्हणजेच भीती पसरली आणि सेन्सेक्स निफ्टी कोसळले। याशिवाय जागतिक व्यापार युद्धाची भीती म्हणजे ट्रेड वॉर, यामुळेही बाजारावर दबाव आला। अमेरिका आणि इतर देशांमधील तणाव वाढत असल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर अस्थिरता निर्माण झाली आणि त्याचा फटका थेट भारतालाही बसला। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, लाखो कोटी रुपये बुडाले म्हणजे नेमकं काय झालं? जेव्हा शेअर बाजारात घसरण होते तेव्हा कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य कमी होते। याला मार्केट कॅपिटलायझेशन म्हणतात। उदाहरणार्थ, समजा एखाद्या कंपनीचे शेअर्स काल 100 रुपये होते आणि आज ते 80 रुपये झाले, तर त्या कंपनीचं एकूण मूल्य कमी होतं। आज सकाळी सेन्सेक्स मधील घसरणीमुळे बाजाराचं एकूण मार्केट कॅप सुमारे 10 ते 15 लाख कोटी रुपयांनी कमी झालं असावं असा अंदाज आहे। पण याचा अर्थ असा नाही की हे पैसे खरंच कोणाच्या खिशातून गेले। हे कागदावरचं नुकसान आहे, म्हणजे पेपर लॉस। ज्यांनी आज शेअर्स विकले त्यांचं खरं नुकसान झालंय, पण ज्यांनी ते ठेवले त्यांच्यासाठी हे मूल्य पुन्हा एकदा वाढू शकतं जर बाजार सुधारला तर। तरीही ही घसरण गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डगमगवते आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम देखील करते। लाखो कोटी रुपये बुडाले म्हणजे बाजारातून तात्पुरतं का होईना परंतु प्रचंड संपत्ती गायब झाली। थोडक्यात काय तर भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स 3000 अंकांहून अधिक आणि निफ्टी 1000 अंकांनी खाली आला। अमेरिकेच्या टॅरिफमुळे निर्माण झालेली अनिश्चितता आणि जागतिक व्यापार युद्धाची भीती ही यामागची प्रमुख कारणं आहेत आणि यामुळे बाजाराचं मूल्य लाखो कोटींनी कमी झालं। पण हे संकट तात्पुरतं आहे की दीर्घकाळ टिकणार हे येणारा काळच ठरवेल।